हॅलो 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 हॅलो, आवाज सर्वांना येतोय ना? या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकाला आपल्या मी मायबापाच्या प्रेक्षकांना राजेश भाऊचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. बघा कुठं ठिणगी टाकायची राजेश भाऊला चांगलंच माहिती. आता कशी आग लागली बघा, आता कशी आग लागली. लागली ना बुडाला, झाला ना बुवा लाल. आणि मला लालच करायची होती बुवा तुम्हाला आज, म्हणूनच मुद्दा बोलून गेलो होतो, म्हणूनच कांदा टाकून गेलो होतो बुवा. कारण कांदा टाकल्यावर त्याच्यात रॉकेट मधून भडका कसा उडवायचा राजेश भाऊ चांगलंच माहिती बुवा. म्हणून तुम्ही मोठमोठे गार करा, अरे मी भीक पण नाही घालत तुम्हाला, मी तुम्हाला भीक पण नाही टाकत बुवा. काय म्हणतात ऐका, विषय का मित्रांनो, हे म्हणून नमनाचा विषय. मी नमनाला काय माझा विरोध आहे? या रंगमंचावरती काय नमन होत नाही? हे वर्षभर घराला झोपून पडत तरी शक्तीप्रिया चालू झाला की हे बारीला येणार आणि आयतं क्रेडिट घेणार नमनाचं. व बाकीचे गोवा नमन करतात, ते काय येड आहे? ते काय नमन करत नाही? ते त्यांच्या बारीत नमन का नाही करत? बाकीचे पण भाऊ आहेत ना तुरीवाले, सुशांत गाराटे असतील, देवेंद्र झुमन भाऊ आहे, हे गोवा नमन करत नाही. मग ते त्यांच्या बारीत नमन का नाही करत? ह्यांच्या बापसात कधी नमन केलं, ह्यांनी कधी नमन केलं नव्हतं? सांगा मला. हा बुवा कधी नमन दिसलाय कोणाला? खरं सांगा ना. हा बुवा नाच सोडून कधी नमनात कोणाला दिसलाय काय? याला बघितलं, याला बघितलं, ह्याला मावशी मारा, ह्याची दाढी मिशी नाही, ह्याचा दिसत नाही तिथं पण केस काढून टाकला, त्याला मावशी मारा, याला साडी नेसला, लावणी काय नाचाला. गौतम पाणी पुढे का मुतर हा खाली, गौतमीच्या पुढे ह्याला घेऊन ठेवला होतं, आगीला बघून हु हु चक्करून घाली पडत. याला साडी नेसला, याला लावा नमन करा. तू ऐकता येणार तुम्ही बुवा मला आज बुवा तुम्ही आणि म्हणतात तुमच्या बापसा कधी तुझ्या खानदान. अरे राजेश बुवा काही नमन करू शकत नाही, यंदापासून नमनात जातोय बुवा. राजेश बुवा यंदापासून सांगतोय, आज शब्द लिहून घ्या मित्रांनो, यंदापासून राजेश बुवा नमनात जातोय. आणि मी येणार आहे आज एवढ्या शक्तिवानांच्या गर्दीत या मुंबई रंगमंचावरती मित्रांनो 14 कार्यक्रम लागले. आजचा करतोय तो 8 वाजून 6 बाकी आहे. येणार मी लोक काय ठेवणार येडी आहेत? तुम्ही मोठे शहाणे बघता मला सांगणार तुमचं 25 लागले. अरे तुला मला कोण जिताच नाही राहिलेला, पण शक्तिवानांच्या गर्दीत 14 बारा राजेश भाऊ लागले. राजेश भाऊ येणार आणि म्हणतात नाच खोटीला बुवा. अरे अशा धमक्या आहेत ना मला नाही द्यायच्या. नाच खोटीला 7.5 असा त्यांचा लावला ना, तुमच्या 6.5 पिढ्या खाली यायला लागतील. राजेश भाऊचा नाच खोटी लावायला बुवा. एवढा हलका वाटला, एवढा हलका आहे राजेश बुवा तुम्ही बोलून. आणि मला काय म्हणायचं मित्रांनो, माझा नमनाला विरोध आहे काय? माझा विरोधच नाही, पण ऐकतं क्रेडिट ह्या माणसाला काय घ्यावं? वर्षाच्या 12 महिने जी पोरं अशा नमनासाठी मरमर लागताय, कामाची नोकरी धंदे सोडून जागरण करून नमन करताय, त्याचा क्रेडिट ह्या माणसाने घ्यावं आणि कुणी द्यावं? एवढा पण बुवा तुमचा बांधील नाही राहिलेला. आणि राजेश बुवा तर नाहीच नाही बुवा, आणि राहिला म्हणता बुवा माझा नाच खोटीला लावायला. अख्खा तुमचं खानदानी तर उतरायला पाहिजे बुवा. कारण की अशा पोकळ धमक्या देणाऱ्यांना माझी भीक पहिला टाकत बुवा. आणि म्हणून विषय आहे प्रश्न उत्तराचा. चला, कारण काय मित्रांनो, लोक म्हणतात काय वाजवत नाहीत, लोक म्हणतात शिटे वाजवत नाहीत. मला बुवा त्याची गरज पण नाही. आज ही लोक काय तुमचं इथे एकटा पासलं नाही म्हणलं बाय, तिथं कुठेतरी थोडाफार राजेश बाबाला खालीचा वाटा असेल ना बुवा, म्हणून हाऊसफुलचा बोर्ड लागला. एकटा पासलं म्हणलं काय ना बोलणं. राजेश खरं सांगा मित्रांनो, माझी काय पहिली वाली तुम्हाला आवडली नाही? काय आवडली नाही? मी कुठं म्हणतो मी राहुल देशपांडेचा भाव आहे? मी कुठं म्हणतो मी लता मंगेशकरांचा मावस? अरे पण मला अभिमान आहे. आज माझी नावं तुम्ही कुठल्या माणसांसोबत जोडून घेऊन ठेवले बघा बुवा. हाय राजेश बुवा, हा राजेश बुवा. काय ह्याचा आणि त्याचा नॉनसेन्स श्याम या टाकी उतरून बुवा म्हणून सांगतोय. आणि सांगून गेलो ना 1 महिन्यावारीच्या महिना मला पण आज बघायचंय. तू कोण आहेस नक्की बुवा? हायस कोण? 25,000 रुपये सुपारी तेवढाच बोलायचा. 25,000 एवढाच बोलायचा बुवा. 26,000चा बदले आकडा वाढवायचा नाही परत, नाहीतर श्याम नाही सांगून टाकेल बुवा. म्हणून म्हणतोय एवढं मोठं शाहीर नाही. माझ्या गाण्याला उत्तर दिला, माझ्या गवळीचा भाग दिला. चालीच येत नाही, काय करतील? आल्या फक्त गाऊ नका असं गण म्हणतात. माझा चुकीचा काय रे बोलणं? माझा गण तुम्हाला आवडला नाही? आवडला नाही? अरे निर्गुण निराकार जो अंग संग वसला आहे, जळी सळी काष्टी पाशानी, जो अव्यक्त निराकार आहे. अव्यक्त निराकार ज्याचा रूप, ज्याला आकार नाही, ज्याला रंग नाही, ज्याला उकार नाही, त्या गणपती बाप्पाचा गण आहे ना. तुम्ही चुकाच काढा, गेल्या वर्षी बोललो ना. आणि आता पण ते कोकणाच्या गाण्याची चूक करताय. म्हणतात तुम्ही 14 तयाचा विषय. हे बोलणं तुम्हाला कोकणाचं गाणं राजेश भाऊचं आवडत नाही?
आवडत नाही? अरे 4 महिन्यात 2 मिलियन क्रॉस झाले. लोक येडी आहेत, तुम्ही मोठे शहाणं. म्हणून टोपी घालत नव्हतं. हे टोपी घालून लोकांना डोक्या लावताय, पण आता घातले. काल सांगितलं ह्या टोपीचं क्रेडिट घ्यायचं नाही. यानं तिथं पैसा बियाड काढली. टोपी घालाय म्हणतात लाज कसली. आता घातले ना, आता कसा दिसतोय? कसा दिसतोय ना पोरांनो? ह्याच्यापेक्षा तरी बरा दिसतोय. आणि म्हणून चला आता विषय कसा ऐका. गोवा कधी मी काय मागाशी म्हणतात ना, काय म्हणतात तुम्ही अंगा ओढून ठेवा. मला पण आता बघायचंच आहे. मी पण म्हटलं आपला जाऊ दे आपला. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या चुका काढायच्या, बरोबर ना? तुम्ही दुसऱ्याला नाव मोठे ठेवायची आणि तुमच्या चुका आम्ही नाही काढायच्या. म्हणजे आम्ही येड ना, आम्ही येड. पण तुम्ही 25,000 रुपयात वारी करताय. मी आज गावाला 30,000 रुपये ठेवले. तुमच्यापेक्षा 5,000 रुपये राजेश मला जास्तच आहेत गोवा. आहेत ना? आहेत ना? 12 25 करा, 30 करा. राजेश मला पण 14 आहेत. तुमच्यापेक्षा 11 कमी आहेत. पण का? तुरावाला कमी नाही. शक्तिवाल्यांच्या गर्दीत 14 बाऱ्या करणार राजेश भाऊ शक्तिवाला पण पहिला काय गोवा. आणि येड आहेत लोक, ठेवणारी येड आहे. आज प्रत्येक बारी हाऊसफुलचा बोर्ड लागतो. लोक बघायला येणारी येडी आहेत. आणि तुम्ही मोठे शान. तुमची आग नाही, तुमची हो द्या, तुमची पिवळी हो द्या, खाली लाल हो द्या. मला फरक नाही बुवा त्याच्याशी. आणि मी सुमानच पण नाही बुवा तुम्हाला. पण तुम्हाला सांगतो, अरे वयाच्या 30व्या वर्षी, वयाच्या वय वर्ष आहे माझं 30. तुम्ही हा वेळेला 42-43 वर्षाचं. वयाच्या 30व्या वर्षी या माझ्या रसिक बायकोला राजेश भाऊला नाव रूपाला द्या. मला काय पाहिजे? नको मला टाळ्याने शिट्ट्या, नको मला टाळ्या शिट्ट्या. वयाच्या 30व्या वर्षी नावा रूपाला आलेला पहिला शक्तिवाला शाहीर आहे, त्याचं नाव आहे बुवा राजेश टिकर. आणि काय झोमतो? तुमच्या हुडतो म्हणून, तुमच्या उडतो म्हणून तुम्हाला झोमतो वाटत राजेश बुवा. आणि उडत राहणार बुवा अजून. जेव्हा जेव्हा माझ्यावरती या तेव्हा तेव्हा तुमच्यावरती हुंडणार नाही बुवा. नांगरा सकट बाई घेऊन चढणार बुवा तुमच्यावर. म्हणून माघार घेणार नाही बुवा कुठेच. अर्ध्या गुरुचा बाळगा चला नाही बुवा. औसाला पाठ केला जातीवंत गुरुचा चला बुवा. आणि म्हणून बक्षीस झालेलं आहे ऋषिकेश जगदीश राऊत दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. राजसाहेबांचं गाणं झालं पाहिजे. त्याप्रमाणे महेश कांगणे यांच्या माध्यमातून खास राजेश भाऊंच्या आवाजासाठी रोख रुपये 1,500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शाकिरी मानाचा मोजला करतो. ईश्वरी योगेश खेराडे ताईंच्या माध्यमातून राजेश भाऊच्या आवाजासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. ही लोक येडी आहे, ही येडी आहे बक्षीस लावणारी. तुम्ही मोठे शहाण. 10,000 आलं, 20,000 आलं. आग लागली, बसाडे पडला, वागावला घालवलं विषा बुवा. आणि म्हणून विषा हे महत्वाचा. मित्रांनो म्हणतात आज मला तापवले, मला पण नाही तापवलं बुवा. रात्री पण मित्रांनो खोटं सांगत आहे. गंगादेवी शपथ लोकांना थोकली यांच्यावर. हे लागलं मंगलाष्टक का बापवाडेकर साहेब, हे बारी झालं. हे आज कमाल केली. रात्री मंगलाष्टक गात होतं तिथं. मी 10 मिनिटं यांच्यावर जास्तच घेणार. मला थांबू नका. त्यांना आयोजकांना सांगायला लागलं बारी देऊन बाबा बारी बंद करा म्हणून. आता मी बरोबर त्याला टायमिंग ठेवतो. त्यांचा बरोबर कधी कसा पट्ट्यात कार्यक्रम करतो फक्त बघा तुम्ही. बक्षीस आलेलं आहे या ठिकाणी. कथा आहे अमर या प्रेमाची, वेडी राधा या घनश्यामाची दादांच्या माध्यमातून खास सक्षम संदेश व्हावे कोंडिवली खेडगावचे सुपुत्र दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा करतो. राहिला मुद्दा प्रश्न उत्तराचा. रात्री शाहिराला विषय दिला. मी काय म्हटलं, मग तुम्ही प्रिंट छापली ना, मग त्याच्यावर काय तुमची शाही संपली ज्ञानातली? तुमची नाही तर दुसऱ्या बाजूची घ्यायची. त्याच्यावर लिहायचं ना वरती की बाबा भूमाता आणि आहे ना भूमाता गौरव गाथा यातलं आमचं उत्तर आहे. हे तुम्ही बाजू 5 बाऱ्यांना दिली नाही, आजच कशी दिली होता? म्हणजे माझं उत्तर काय रात्रीचं चुकीचं होतं? या ठिकाणी सरिता दीपक वेदे, सरीस कोको, वेडी झाली राधा तुझ्यासाठी बक्षीस आलेलं आहे 551 रुपयाचं शाहिरी मानाचा मुजरा. बघा आता म्हणजे मला भीती पण वाटते. आले लोकांना पण वाटते ह्याला बक्षीस लावणार येड आहे. ते लोकांना पण बोलायचं कमी नाही करायचं. एवढा शाणा भाऊ आहे हा, एवढा मोठा शाणा भाऊ आहे. विषय कसा बघा मित्रांनो. रात्री ह्यांच्या विषयाचं उत्तर दिलं, आजही विषयाचं उत्तर देतोय. रात्री म्हणतात विषयाचं उत्तर बघा. माणूस किती आहे बघा. म्हणजे मित्रांनो बघा, एखाद्याला शेंडी कशी लावायची उत्तर दिल्यानंतर म्हणतात, म्हणजे बारी संपल्यावर येऊन सांगतात वा तो काय म्हणतो विषय. त्याच्यात आमचा उत्तराचा एक भाग असा की राजा त्याचा परिवाराने देवानं वरदान दिला. मग आधी काय तोंडात तुमच्या काय तुला झाडातला होता सांगायला? आणि आज तुम्ही देता मला खाली लिहून भूमाता आणि गौरव गाथा. तुमची गाथा आणि तुमचा आहे ना तुमचा याड कसा काढतो बघा भाऊ. आशा विषय आहे शाहिरांच्या विषयाचा आजही उत्तर देतो मित्रांनो. तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि खात्रीनिशी उत्तर देते बुवा. मान्य करा अगर करू नका, कारण तुम्ही काढता पाहिजे सगळ्या पळ वाटायचं बुवा. मी आजही सांगतोय, छातीला बोट लावून सांगतोय, तुमच्या विषयाचं उत्तर राजेश भाऊनी कालच फोडलंय. तुम्ही मान्य नाही करत. तुम्हाला कमीपणा वाटते बुवा उत्तर मान्य करायला. पण आज तुम्हाला सांगतोय, आजही तुमच्या विषयाचं उत्तर मित्रांनो उत्तर आहे का? शाहिरांचा विषय
शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला, तुझ्या स्वतःच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. खाली टीप आहे, ग्रंथसंदर्भ भूमाता रहस्य कथा, हे आज टाकले ना, आज, कालच्या वारीपर्यंत नव्हती. खालची टीप, देव एक राजा आणि त्याचा परिवार अशी पौराणिक कथा स्वरूपात वर्तनाची ही सविस्तर ग्रंथकथा आहे. शंकर, खंडोबा, ज्योतिबा वगैरे नावं सांगू नयेत. बरं हो बाबा, तुझ्या म्हणण्यानुसार उत्तर घे. विषयाचं उत्तर आहे का हे पूर्ण वाचू नका कोणीच, शांत बसा. हाताच्या घडी तोंडावर बोट, त्या कानात हुंदीर मुद्दा असेल त्यांना मला ऐकायला जाऊ दे. आज ऐका, आज ऐका बाबा विषयाचं उत्तर काय देतोय. बळीराजा पाताळात गेल्यावर, बळीराजा पाताळात गेल्यावर पृथ्वीवरील शेती आणि शेतकरी ज्यांना बळीराजा आपली लेकरं मानायचा, ती लेकरं अनाथ झाली. राजाच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन जंगलातील क्रूर अघोरी शक्ती, भूत पिशाच, रोगराई आणि दृष्टी तांत्रिक शक्तींनी शेतभूमीवरती थैमान घातलं होतं. शेतकरी जेव्हा शेतात नांगर धरत होता तेव्हा त्याच्या बैलांना अज्ञात आजार व्हायचे. शेतात राबणारी माणसे अचानक मरून पडायची आणि भूमी सुकू लागली. पाताळातून हे सर्व पाहून बळीराजाने त्याच्या परिवाराने भगवान विष्णूंची अत्यंत व्याकुळतेने आराधना केली आणि म्हणाले, बळीराजा म्हणाला, माझ्या दानामुळे जर माझा शेतकरी, माझी प्रजा मुख्य बैल संकटात पडणार असती तर अशा दानाला काय अर्थ. बळीराजाचा हा निस्सीम प्रजाप्रेम आणि त्याग पाहून भगवान विष्णू गहिवरून गेले. त्यांनी बळीराजाला पाताळ लोकांचे कायमचे राज्य दिले आणि स्वतः त्याच्या राजवाड्याचे रक्षक म्हणजे द्वारपाल बनले. त्याच वेळी पृथ्वीवरील शेतकरी बांधवांच्या नागरी बळीराजाच्या संरक्षणासाठी स्वतः विष्णूंनी हे महावरदान दिले. ते वरदान काय होते मित्रांनो ऐका. हे नागरी बळीराजा, आजपासून पृथ्वीवरील तुझा कोणताही कष्टकरी शेतकरी अनाथ राहणार नाही. जेव्हा जेव्हा शेतकरी शेती करताना आपल्या कमरेला लोखंडाची आकडी कोयती म्हणजे वाकडा वेळा बांधून नांगर धरेल, तेव्हा ती कोयती माझे सुदर्शन चक्र म्हणून त्याचे रक्षण करेल. लोखंडाच्या या पवित्र कवचाच्या प्रभावामुळे शेतात काम करणाऱ्या माणसांना, तुझ्या प्राणापेक्षा प्रिय असलेल्या तुझ्या बैलांना आणि त्या पवित्र शेतभूमीला जगातील कोणत्याही वाईट शक्तीचा, करणीचा, भूताकेतांचा, अघोरी बाधेचा त्रास होणार नाही आणि या वाईट शक्तींपासून ते लांबच होऊन भस्म होतील. हे शाहीर आज खात्रीशी दिले तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा. मान्य करा, अगर करू नका बुवा, मला फरक नाही. आणि परत बुवा, तुम्ही काय एवढं काय, तुम्ही खराब बाबाच्या खाली सर एवढं मोठं भगत नाही तुम्ही. परत ह्या धमकीच्या गोळ्या राजेश बुवा समोर द्यायच्या. तुम्ही 7.5 तासात नाही, तुम्ही 10 तासात कोणाचा पण नाच लावा, पण माझा नाच फुटीला. तुमच्या काय भाषाचं मी काय घेणं करूया, तुम्ही माझा फुटी लावायला. तुमच्या जेवण आज काढलाय, तुमच्या जेवण आज काढलाय. परत बुवा मला सांगतो ना. आणि काय मी नमान, मी सामान, मी काय यमक कसला यमक, तुम्ही शब्द दिल्यात नमान आणू नका, एवढाच माझा विषय. बाकी काय मी तुम्हाला बोलतो, तुम्हाला शिव्या दिल्या विषय का पहिला विषय. आणि म्हणून छोटा बात घ्यावरती विषय आहे गोरक्षनाथांचा. विषय कसा आणला बघा. अरे मागा एवढ का धडपड, तू निर्णय घेतलास टोकाचा. विषय का मागा एवढ का धडपड, तू निर्णय घेतलास टोकाचा. नाही विचार करणारे लोकाचा. गोरक्षनाथ जेव्हा माईकडे भिक्षा मागायला गेले तेव्हा त्या माईने त्यांना वडे दिले. ते वडे मित्रांनो भोकाचे वडे होते. पूर्ण विषय का शास्त्रात त्याचा बोलले काय बुवा, ते वडे भोकाचे वडे होते. विषय का सांगला बघा. मागा एवढ का धडपड, तू निर्णय घेतलास टोकाचा. नाही विचार करणारे लोकाचा, नाही विचार करणारे लोकाचा बुवा आहे हा येड्या भोकाचा. विचार करणारे लोकाचा बुवा आहे हा येड्या भोकाचा. बक्षीस आहे जांगावदेव क्रिकेट संघ मरगुणवाडी दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचा 12,000 पारितोषिक. आणि म्हणून दुसरा मुद्दा, शाहीर म्हणतात
ही म्हणतात त्या लोककलेला विधानसभेमध्ये, विधानभवनामध्ये, शक्तितुल्यामध्ये, नमनामध्ये योगदान आहे विकास नांबरेचं. अरे आम्ही नाही म्हणतोय कुठं, आम्ही होच म्हणतोय, आम्ही होच म्हणतोय बुवा. आम्ही तुमच्यासारखं नाही स्वतःचा बाबा लोकांचा काढला, आम्ही होच म्हणतोय बुवा. पण विषय काय शाहीर, जे काय क्रेडिट घ्यायचंय ना त्यांना तुम्हीच घ्या. एवढं कोण रिकामा नाही का बुवा. इथं आमचा आम्हाला होता ना की तुम्हाला आपला धंदाच तेवढा आहे. इथं आमचा आम्ही नाही म्हटलं काय, शाहीर विकास नांबरे यांचं या गोष्टीसाठी योगदान आहे, याच्यावरती आमचा काय नकार आहे, आमचा विरोध आहेच, आम्ही मान्य करतोय का, आम्ही नाही म्हटलं. पण शाहीर उगाच आहे ना, तुम्ही आज बोलायला काय नाही म्हणून बोलू नका. राहिला विषय लोकांच्या टाळ्याचा आणि शिट्यांचा, नको वाजून दे. तुम्हाला काय वाटतं, हे टाळ्या आणि शिट्या वाजवून सगळेच काय तुम्हाला चांगलं म्हणतात? ज्या बाकी किकी आणि किकी करतात ना, तुमचे टिंगल उडवतात लोक बाहेर, त्याचा अर्थ जाणून घ्या. तुमचा हसा करतात बाहेर लोक बुवा. आणि म्हणून विषय कसा सांगते बघा, वरती छोटा वाचायचा नाही. अरे ला अरे लाडाची बाई गो घेऊन माझ्या जोडीला, मग लई दिवसांना गेलो या सासरवाडीला. विषय कसा ह्या खाली आहे राजेश वाचा म्हणून म्हणतोय, अहो ज्ञानी पंडित ऐकाच तुम्ही, ज्ञानी पंडित आज ऐका तुम्ही, उगा तोंड फोडू नका राड्याला. संत ज्ञानेश्वर माऊली, संत ज्ञानेश्वर माऊलींनी मुक्या रेड्याच्या तोंडी भेद बोलवले. बोलवले ना, बोलवले का नाही का? माझ्या मनाचं मांडवकर 2 मिनिटात 5 मिनिटं ना, अरे भरपूर झाली. आय लव्ह यू. विषय कसा बघा, अहो ज्ञानी पंडित आज ऐका तुम्ही, उगा तोंड फोडू नका राड्याला. मी बोलायला लावीन वेदिया काल्या रेड्याला, मी बोलायला लावीन वेदिया काल्या आणि म्हणून दुसरा विषय शाहीर म्हणतात, राजेश भाऊ म्हणतात लागणार काय लागणार मला पाहिजे आहे सगळं पाय उचलू द्या माझं येऊन बघा मला म्हणतो समजा लागणार आहे काय माझ्या हातात कुबडी आहे. राजेश भाऊ सगळं पाय उचलू द्या बघा 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 एकदा अनुभव घेऊन बघा पाय कसा आहे तो. विषय म्हणतात विजय भाऊ लिहून देणार, राकेश भाऊ लिहून देणार आणि हे गाणार. अरे पुन्हा 500 रुपये तुम्ही भाड्याचं नाही ना आलं. आणि मी काय म्हणतो मित्रांनो, राजेश भाऊला गाणं लिहिता येत नाही हे मी मान्य करत नाही. राजेश भाऊ गायकी घेऊ शकतो, पण विषय काय मित्रांनो, आज सोशल मीडियाचं माध्यम भरपूर वाढलंय. जर चुकीचा एखादा शब्द घेतला तर राजेश भाऊला लोक बोलतील ना. पण मित्रांनो आज राजेश बुवा भले गायकी लिहित नाही, पण जे काही लिहून देतात त्याला मात्र 4 चार लावण्याचं काम राजेश बुवा नक्कीच करतोय. बरोबर आहे ना. डाल भात लोणचं पण दुसरं काय पाहिजे. आणि म्हणून चला बक्षीस आले आहे करण आणि किशोर वारी शिशिरोजीताईंच्या माध्यमातून 200 रुपयाचं 12,000 पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मगाशी फरमाईश दिली होती चोरू चोरूला पाहत हे नाही घ्यायचा वाच आला नाही इंजेक्शन अजून काय द्यायचं नाही उडवा द्यायच्यावर वाच आला याला एवढा एवढाच वाच आला. आणि बघू 1 महिन्यात आणि बघू काय मला पण 1 महिन्यात काय मला माझा करणार एवढा तसा मला पण बघू दे. तू एवढा काय 12 महिन्याचा नाही 9 महिन्याचा नाही काय महिन्यात 1 महिन्यात
वाढवून आणली द्याव देऊन माझा काय करणार आहे तसं मला बघायचं आहे बुवा. काय बुवा मला आज सांगतोय तुम्ही आहे ना स्वतःला मोठे ज्ञानी पंडित आहे ना तुम्ही आहे ना शीघ्र कवी हो म्हटलं पण समोरच्याला कमी नाही टाकायचं बुवा. एवढीशी मुलगी सुद्धा मोठ्या हत्तीला बुवा भारी पडली होती विसरू नका बुवा. आणि म्हणून फरमाईश दिली आहे दिला बाबा 2 फरमाईश आहेत जाऊ द्या 2 फरमाईश घेऊनच टाकायच्या बाहेर थांबवायचं ठीक आहे ठीक आहे ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का ये संगम है नयनात माझ्या तू भरला तुझ्या विना वेळ ना सरला कान्हा सोबतीला नसताना तरी अंतरात मी वरला कथा आहे अहो अमर या प्रेमाची आणि वेडी राधा मी घनश्यामाची तुम्ही लायकी एवढी अवघड आहे तुम्ही राणीला हवं नको तुम्ही केवढं हॉटेल लायकी सर कानाला काय बोलायचं नाही राणीला तुम्ही हवं नको ते बोलायचं का राधा गरीब आहे म्हणून नादाला लागायचं नाही बाबा अजून पण सांगतोय जसं जसं समोर बारी कराल तसं तसं उत्तर द्यायचं राजेश्वर तुम्हाला धमक आहे बुवा आणि म्हणून खाली यायला का फरमाईश आहे एक पाखरू लाजत गानांच्या बरातीच माझ्या मनात वाजत दबक्या पावलाने माझी मालकीन झाली का वाघाची शिकार का हरणीन केली दबक्या पावलान आली माझी मालकीन झाली का वाघाची शिकार का हरणीन केली यंदा याव माझं नाव साजणीच्या उखाण्यात यंदा याव माझं नाव साजणीच्या चोरू चोरून पाहत एक पाखरू लाजत गानांच्या बरातीत माझ्या मनात वाजत माय बाबा रात्र थोडी चौकाबाद आठवडी आपण पुन्हा एकदा हा कार्यक्रम हाऊसफुल केला आमच्या संपूर्ण आमचे बापंडेकर बावले असतील आमचे भांडवकर बावले असतील आमचे झोळे बावले असतील दोषे बावले असतील या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो दुसऱ्या वर्षी ही संधी दिली मग असे बुवाच म्हणाले तिसऱ्या वर्षी पण हॅट्रिक राजेश बुवाची त्या ठिकाणी होणार यात त्या वाद नाही शहराने देखील त्यांच्या पुढील वाटसाठी लाख लाख शुभेच्छा शाहीर या मुखातून वेडे वाटणे काय शब्द केले असतील तुमचा लहान भाऊ समजून माझे शब्द मला परत करा राग नसावा लोभ असावा अशा बाळगतो आणि आपल्या सर्वांच्या शिक्षणाची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो बोल श्री गणपती गजानन